नमस्कार मित्रांनो. आजची कथा आहे झपाटलेलं भाड्याचं घर. ही अनुभव भयकथा पाठवली आहे मंजिरी कुलकर्णी यांनी. चला तर वळूया कथेकडे. नमस्कार, मी अंजली. मी संभाजीनगरला राहते. ही घटना आहे साधारण 10 वर्षांपूर्वीची, पण आजही आठवली की अंगावर काटा येतो. त्या काळात आम्ही भाड्याच्या घराच्या शोधात होतो. खूप ठिकाणं पाहिली, पण मनासारखं काही मिळत नव्हतं. एक दिवस आम्हाला एक घर दाखवलं गेलं आणि ते पाहताच मी थक्क झाले. छोटासा बंगला होता तो. खाली 4 खोल्या, वर 4 मोठ्या खोल्या. घर खूप प्रशस्त, हवेशीर आणि सुंदर होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाडं हे आमच्या आवाक्यात होतं. मी मकरंदला म्हणाले, हे घर मला खूप आवडलंय. आपण लगेच ॲडव्हान्स देऊन टाकूया. मकरंदही लगेच तयार झाला. आम्ही त्याच दिवशी ॲडव्हान्स दिला आणि ठरवलं रविवारी शिफ्ट व्हायचं. त्या दिवसापासून माझ्या डोळ्यासमोर फक्त ते घरच फिरत होतं. शनिवारी आम्ही सगळं सामान पॅक केलं. रात्री जेवायला बाहेर गेलो. खूप खुश होतो आम्ही. मकरंद हसत म्हणाला, काय अंजू, खूप आनंदात दिसतेस. मीही हसून उत्तर दिलं, हो, असं घर कधी मिळेल असं वाटलंच नव्हतं. तेव्हा तो मस्करीत म्हणाला, काय माहीत तिथे भूतबीत असेल तर. तो मोठ्याने हसला, पण मला मात्र ते ऐकून थोडी भीती वाटली. रविवारी आम्ही त्या घरामध्ये शिफ्ट झालो. सगळं सुरळीत पार पडलं. पण खरी गोष्ट सुरू झाली बुधवारी. त्या दिवशी मकरंद कामानिमित्त नागपूरला गेला होता आणि मी पहिल्यांदाच त्या मोठ्या घरात एकटी राहिले होते. रात्री मी खाली झोपले होते. सुमारे 12 वाजता अचानक मला वरच्या मजल्यावरून आवाज ऐकू आला. कोणीतरी चालत होतं. मग अचानक जोरात भेसूर हसण्याचा आवाज आला. माझं हृदय धडधडायला लागलं. क्षणभर वाटलं कदाचित मकरंद परत आला असेल, पण ते शक्यच नव्हतं. भीतीने माझे हात थरथरत होते. मी पटकन दरवाजा लावला आणि मकरंदला फोन केला. मकरंद, मला खूप भीती वाटते. वर कोणीतरी आहे. तो शांतपणे म्हणाला, अगं अंजू, काही नाहीये. मी मस्करी केली होती तुझी. तू जास्त विचार करू नकोस. मकरंदने फोन ठेवून दिला. वरचे आवाज थांबत नव्हते. कोणीतरी चालत होतं, दरवाजावर आपटत होतं आणि मध्ये मध्ये ते भेसूर हसू. भीती असूनही मी मोबाईलचा व्हिडिओ सुरू केला आणि हळूहळू वर जाण्याचा प्रयत्न केला. पण धाडस झालंच नाही. मी पुन्हा खाली आले. श्रीराम जयराम जय जय राम हा जप मी सुरू केला आणि कसाबसा मला डोळा लागला. सकाळी सर्व काही शांत होतं, पण खरी भीती अजून बाकी होती. मी किचनमध्ये गेले आणि अचानक माझ्या डोळ्यांसमोर जे आलं ते पाहून माझ्या तोंडातून किंचाळीच बाहेर आली. घरात 7-8 अनोळखी माणसं होती. कोणी ओट्यावर बसलेलं, कोणी वर, कोणी जमिनीवर आणि सगळे माझ्याकडे एकटक पाहत होते. त्यांचे ते डोळे अगदी लाल भडक दिसत होते. हळूहळू ते माझ्याकडे सरकायला लागले. मी पूर्णपणे गोठून गेले होते. तेवढ्यात कोणीतरी कुजबुजलं, पळ, इथून बाहेर पळ. आणि मी भानावर आले. जोरात किंचाळत मी घराबाहेर पळाले. शेजारी लोक जमा झाले होते. बाजूच्या काकांनी मला त्यांच्या घरी नेलं. नंतर आम्ही परत घरात पाहायला गेलो, पण आतमध्ये काहीच नव्हतं. मकरंद आला तेव्हा मी त्याला सगळं काही सविस्तर सांगितलं. त्या रात्री आम्ही शेजाऱ्यांकडेच झोपलो. दुसऱ्या दिवशी काकांनी सांगितलं, हे घर चांगलं नाहीये. अनेक वर्ष इथे कोणीच टिकलेलं नाहीये. तरीही आम्ही शेवटचं एकदा म्हणून त्या घरामध्ये गेलो आणि तिथे जे दिसलं ते आजही आम्हाला विसरता येत नाही. मी बाथरूममध्ये पाणी ठेवायला गेले आणि बाहेर येणार इतक्यात आतून पाणी सांडल्याचा आवाज आला. मी दरवाजा उघडला आणि पाहते तर काय, 2 बुटके विचित्र माणसं पाण्यामध्ये खेळत होती. तेवढ्यात कोणीतरी माझ्या पायाला घट्ट पकडलं. मी जोरात ओरडले. मकरंद धावत आला, पण त्याला काहीच दिसलं नाही. त्या क्षणाला आम्ही ठरवलं हे घर सोडायचं. आम्ही लगेच तिथून बाहेर पडलो आणि काही दिवस काकांच्या गेस्ट हाऊसमध्ये राहिलो. आज आम्ही दुसऱ्या घरात सुखाने राहतोय. पण ते घर आजही तसंच रिकामं आहे. कोणीही तिथे राहायला धजावत नाही.